नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे या पाठावरील स्वाध्यायाची माहिती घेणार आहोत. प्रश्न पहिला, माझे सोबती कोण कोण आहेत? अ गट 1 स्टेनलेस स्टील, 2 चांदी, 3 भाजणीचे दळण, 4 मीठ, 5 कोळसा, 6 हायड्रोजन. ब गट अधातू, आ संयुग, ई मिश्रण, ई मूलद्रव्य, उ संमिश्र, उ धातू. चला तर आता योग्य जोड्या जुळवू. 1 स्टेनलेस स्टील संमिश्र, 2 चांदी धातू, 3 भाजणीचे दळण मिश्रण, 4 मीठ संयुग, 5 कोळसा अधातू, 6 हायड्रोजन मूलद्रव्ये. प्रश्न दुसरा, ZN, CD, XE, BR, TI, CU, FE, SI, IR, PT या संज्ञांवरून मूलद्रव्यांची नावे लिहा. संज्ञा मूलद्रव्याचे नाव. संज्ञा ZN, मूलद्रव्याचे नाव झिंक. संज्ञा CD, मूलद्रव्याचे नाव कॅडमियम. संज्ञा XE, मूलद्रव्याचे नाव झेनॉन. संज्ञा BR, मूलद्रव्याचे नाव ब्रोमीन. संज्ञा TI, मूलद्रव्याचे नाव टायटॅनियम. संज्ञा CU, मूलद्रव्याचे नाव कॉपर. संज्ञा FE, मूलद्रव्याचे नाव फेरस. संज्ञा SI, मूलद्रव्याचे नाव सिलिकॉन. संज्ञा IR, मूलद्रव्याचे नाव इरिडियम. संज्ञा PT, मूलद्रव्याचे नाव प्लॅटिनम. प्रश्न तिसरा, पुढील संयुगांची रेणुसूत्रे काय आहेत? 1 हायड्रोक्लोरिक आम्ल, रेणुसूत्र HCl. 2 सल्फ्युरिक आम्ल, रेणुसूत्र H2SO4. 3 सोडियम क्लोराइड, रेणुसूत्र NaCl. 4 ग्लुकोज, रेणुसूत्र C6H12O6. 5 मिथेन, रेणुसूत्र CH4. प्रश्न चौथा, शास्त्रीय कारणे लिहा. प्रश्न अ, लोणी काढण्यासाठी ताक घुसळले जाते. लोणी काढण्यासाठी ताक घुसळले जाते कारण 1 ताक हे द्रव्य आणि अविद्राव्य स्थायूंचे मिश्रण आहे. 2 ताक हे मिश्रण स्थिर ठेवले तरीही त्यातील लोण्याचे अविद्राव्य कण तळाशी बसत नाहीत कारण ताकातील लोण्याचे कण सूक्ष्म व हलके असल्याने द्रवात सगळीकडे एकसारखे पसरलेले असतात. 3 ताकाचे घुसळण केल्याने अपकेंद्री पद्धतीमुळे लोणी एकत्र येऊन त्याचा गोळा तयार होतो व लोणी सहज वेगळे करता येते. त्यामुळे लोणी काढण्यासाठी ताक घुसळले जाते. प्रश्न आ, रंजकद्रव्य पृथक्करण पद्धतीत पाणी कागदाच्या टोकापर्यंत चढते तेव्हा मिश्रणातील घटक पदार्थ कमी उंचीपर्यंतच चढलेले असतात. कारण 1 रंजकद्रव्य पृथक्करण पद्धतीत पदार्थाची वर चढणाऱ्या द्रावकातील विद्राव्यता आणि स्थिर असलेल्या गाळण कागदाला चिकटून राहण्याची क्षमता अशा 2 गुणधर्माचा उपयोग केला जातो. 2 हे गुणधर्म परस्पर विरोधी आहेत व
ते वेगवेगळ्या पदार्थांसाठी वेगवेगळे आहेत. त्यामुळे रंजक द्रव्य पृथक्करण पद्धतीत पाणी कागदाच्या टोकापर्यंत चढते तेव्हा मिश्रणातील घटक पदार्थ कमी उंचीपर्यंतच चढलेले असतात. प्रश्न ई. उन्हाळ्यात पाणी साठवण्याच्या भांड्याला बाहेरून ओले कापड गुंडाळले जाते. उन्हाळ्यात पाणी साठवण्याच्या भांड्याला बाहेरून ओले कापड गुंडाळले जाते कारण 1. भांड्याला बाहेरून गुंडाळलेल्या कापडातील पाण्याचे उष्णतेमुळे बाष्पीभवन होते. 2. बाष्पीभवन होताना उष्णता लागते आणि ही उष्णता भांड्यातील पाण्याकडून घेतली जाते, त्यामुळे भांड्यातील पाणी थंड होते. प्रश्न 5. फरक स्पष्ट करा. प्रश्न अ. धातू व अधातू. धातू, अधातू. 1. धातूंना चकाकी असते तर अधातूंना चकाकी नसते. 2. धातू वर्धनीय असतात म्हणजे ठोकून त्यांचा पातळ पत्रा तयार करता येतो, तर अधातू वर्धनीय नसतात म्हणजे ठोकून त्यांचा पातळ पत्रा तयार करता येत नाही. 3. धातूंना तन्यता असते म्हणजे त्यांच्यापासून बारीक तार काढता येते, तर अधातूंना तन्यता नसते म्हणजे त्यांच्यापासून बारीक तार काढता येत नाही. 4. धातू सामान्य तापमानावर स्थायू अवस्थेत असतात. अपवाद पारा. तर अधातू सामान्य तापमानावर स्थायू किंवा वायू अवस्थेत असतात. अपवाद ब्रोमीन. 5. धातू उष्णतावाहक व विद्युतवाहक असतात, तर अधातू उष्णतावाहक व विद्युतवाहक नसतात. 6. उदाहरणार्थ सोने, चांदी व तांबे. उदाहरणार्थ फॉस्फरस, सल्फर व क्लोरीन. प्रश्न आ. मिश्रणे आणि संयुगे. मिश्रणे, संयुगे. 1. काही द्रव्ये 2 किंवा अधिक पदार्थांची बनलेली असतात, त्यांना मिश्रण म्हणतात. तर 2 किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून तयार होणारा पदार्थ म्हणजे संयुग होय. 2. मिश्रणातील मूळ घटक साध्या भौतिक पद्धतीने वेगळे करता येतात, तर संयुगातील मूळ घटक साध्या भौतिक पद्धतीने वेगळे करता येत नाहीत. 3. मिश्रणाचे गुणधर्म हे त्यातील घटक मूलद्रव्याच्या गुणधर्मापेक्षा वेगळे नसतात, तर संयुगाचे गुणधर्म हे त्यातील घटक मूलद्रव्याच्या गुणधर्मापेक्षा वेगळे असतात. उदाहरणार्थ हवा व भेळ ही मिश्रणे आहेत, तर पाणी व मीठ ही संयुगे आहेत. प्रश्न ई. अणु आणि रेणू. अणु, रेणू. 1. मूलद्रव्याच्या लहानात लहान कणास अणु म्हणतात, तर पदार्थाच्या लहान कणास रेणू म्हणतात. 2. अणूंचे विभाजन सहज करता येत नाही, तर रेणूंचे विभाजन 2 किंवा अधिक अणूंमध्ये करता येते. 3. प्रत्येक मूलद्रव्याचे स्वतंत्र अणू असतात. उदाहरणार्थ हायड्रोजनचे अणू, तर अनेक अणू मिळून रेणू तयार होतो. उदाहरणार्थ पाणी, हायड्रोजनचे 2 अणू व ऑक्सिजनचा 1 अणू मिळून पाण्याचा 1 रेणू तयार होतो. प्रश्न ई. विलगीकरण व ऊर्ध्वपातन. विलगीकरण, ऊर्ध्वपातन. 1. मिश्रणातील 2 द्रव वेगळे करण्यासाठी विलगीकरण पद्धतीचा वापर होतो, तर अशुद्ध द्रव पदार्थ शुद्ध करण्यासाठी ऊर्ध्वपातन पद्धतीचा उपयोग होतो. 2. विलगीकरण पद्धतीमध्ये उष्णता देण्याची गरज नसते,
तर ऊर्ध्वपातन पद्धतीमध्ये उष्णता देण्याची गरज असते. उदाहरणार्थ रॉकेल आणि पाणी यांच्या मिश्रणातून रॉकेल व पाणी वेगळे करणे. उदाहरणार्थ मीठ विरघळलेल्या पाण्यातून मीठ वेगळे करणे. प्रश्न 6. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. प्रश्न अ. मिश्रणातील विविध घटक साध्या पद्धतीने कसे वेगळे केले जातात? मिश्रणातील विविध घटक वेगळे करण्यासाठी गाळणे, चाळणे, वेचणे, निवडणे, पाखडणे, चुंबक फिरवणे तसेच संप्लवन यांसारख्या सहज सोप्या पद्धतींचा वापर केला जातो. प्रश्न आ. आपण दैनंदिन वापरात कोणकोणती मूलद्रव्ये, धातू व अधातू, संयुगे व मिश्रणे वापरतो? आपण दैनंदिन वापरात खालील मूलद्रव्ये, संयुगे, मिश्रणे वापरतो. 1. मूलद्रव्ये. धातू: तांबे, लोखंड, ॲल्युमिनियम, सोने, चांदी, पारा. अधातू: फॉस्फरस, सल्फर, ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन, कार्बन व क्लोरीन यांचा वापर करतो. 2. संयुगे. पाणी, साखर व मीठ. 3. मिश्रणे. हवा, चहा, माती व ताक. प्रश्न ई. दैनंदिन व्यवहारात अपकेंद्री पद्धतीचा वापर कोठे व कशासाठी होतो? दैनंदिन व्यवहारात अपकेंद्री पद्धतीचा वापर खालील गोष्टींसाठी होतो. 1. ताक घुसळवून लोणी वेगळे करण्यासाठी. 2. वॉशिंग मशीनमध्ये कपडे वाळवण्यासाठी. 3. रक्तातील विविध घटक वेगळे करण्यासाठी. 4. व्हॅक्यूम क्लीनरने घरातील कचरा साफ करण्यासाठी. प्रश्न ई. ऊर्ध्वपातन व विलगीकरण पद्धतीचा उपयोग कोठे होतो? का? ऊर्ध्वपातन पद्धतीचा उपयोग अशुद्ध द्रव पदार्थ शुद्ध करण्यासाठी होतो. उदाहरणार्थ मीठ विरघळलेल्या पाण्यातून मीठ वेगळे करण्यासाठी. 2. मिश्रणातील न विरघळणाऱ्या दोन द्रवांना वेगळे करण्यासाठी विलगीकरण पद्धतीचा उपयोग होतो. उदाहरणार्थ रॉकेल व पाणी यांचे मिश्रण वेगळे करण्यासाठी. प्रश्न उ. ऊर्ध्वपातन व विलगीकरण पद्धत वापरताना तुम्ही कोणती काळजी घ्याल? ऊर्ध्वपातन पद्धत वापरताना खालील काळजी घ्यावी लागते. 1. मिश्रण गरम करताना जास्त उष्णता देऊ नये, कारण पदार्थ जळण्याची शक्यता असते. 2. काच सामग्री, गोल चंबू, संघनने, तापमापे, शंकुपात्र इत्यादी नीट जुळलेली व हवाबंद असावीत. 3. संघननीमध्ये थंड पाणी सतत वाहते राहील याची काळजी घ्यावी. 4. ज्वलनशील पदार्थापासून दूर राहावे व सुरक्षित उष्णतेचा स्रोत वापरावा. 5. तापमापी नीट बसवावे म्हणजे नेमका उत्कलन बिंदू लक्षात येईल. 6. प्रयोग करताना डोळ्यांच्या संरक्षणासाठी गॉगल्स व हातमोजे वापरावीत. विलगीकरण पद्धत वापरताना खालील काळजी घ्यावी लागते. 1. एकमेकात न विरघळणाऱ्या दोन द्रवांचे मिश्रण स्थिर ठेवावे. 2. स्टँड, नरसाळे व चंचुपात्र यांची योग्य मांडणी करावी. 3. नरसाळ्याच्या तोटीची योग्य ती तपासणी करूनच वापरावी. 4. काच सामग्री किंवा प्रयोगाचे साहित्य तडे गेलेले किंवा अस्वच्छ नसावे.